डीपीडीसीच्या माध्यमातून निधी मिळवायचा असेल तर पक्षाने दिलेले संघटनात्मक उद्दिष्ट प्रत्येकाने पूर्ण करावे असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी मिळवायचा असेल तर पक्षाने दिलेले संघटनात्मक उद्दिष्ट प्रत्येकाने पूर्ण करावे असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले। हॉटेल बालाजी सरोवर येथे भाजपच्या संघटनात्मक बैठकीत जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते। यावेळी आगामी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीवर विशेष भर देण्यात आला। प्रत्येक नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्याने किमान 50 ते 100 पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचे फॉर्म भरून घेण्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे असे निर्देशही पालकमंत्री गोरे यांनी यावेळी दिले। पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी केवळ निवडणुकीच्या काळात सक्रिय न राहता सातत्याने मतदारांशी संपर्क ठेवणे आवश्यक आहे। पदवीधर आणि शिक्षक मतदारांची संख्या वाढवण्यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या कार्यक्षेत्रात नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे असेही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान डीपीसीच्या माध्यमातून विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देताना पक्षाच्या संघटनात्मक कामगिरीकडेही लक्ष दिले जाईल असा स्पष्ट संदेश पालकमंत्री गोरे यांनी बैठकीत दिल्याचे सांगण्यात आले। त्यामुळे आगामी काळात भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींवर संघटनात्मक उद्दिष्ट पूर्ण करण्याची जबाबदारी आता वाढली आहे। बैठकीस जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत संघटनात्मक बांधणी, मतदार नोंदणी आणि विकास कामांबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली।